चली गई रियल पावर मेथी का गिफ्ट दिया जा रहा है रियल पावर में। very unconventional. तर नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मित्रांनो तुम्हाला आपल्या वसमतचा दसरा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आतमध्ये जाऊन। तर या ठिकाणी पाहू शकता तर रावणाची मित्रांनो तयारी चालू आहे। तर आज 12 वाजता मित्रांनो करेक्ट 12 वाजता मित्रांनो रावणला आपल्या वसमत तालुक्यामध्ये चालतात। तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो संपूर्ण दसरा एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो। तर खूप चांगला दसरा भरलेला आहे मित्रांनो, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला। तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो आता रात्री 7 वाजल्यापासून मित्रांनो खूप गर्दी होती। या संपूर्ण या ठिकाणी रावणाला जळताना लोक या ठिकाणी येऊन पाहतात। तर पाहू शकता या ठिकाणी खूपच आता पाऊस मित्रांनो मागलच्या हप्त्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे खूप पाऊस पडलेला आहे। तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण या मैदानावर रात्रीच्या 7 वाजल्यापासून या ठिकाणी पब्लिक या सुरुवात होती मित्रांनो या ठिकाणी या मैदानावर। तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो, आतमध्ये जाण्याचे काय तिकीट आहे संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो गेल्या वर्षी या ठिकाणी संपूर्ण आगसफाळणी होती मित्रांनो बाहेरच्या साईडला, आता आतमध्ये पण आगसफाळणी आहे। तुम्हाला जाऊन दाखवतो। तर या ठिकाणी पाहू शकता छोटे छोटे बाहेर स्टॉल लावलेले आहेत। या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिकीट आहे फक्त 2 रुपये तिकीट आहे मित्रांनो। या ठिकाणी तिकीट काउंटर आहे, आत तिकीट काढून मित्रांनो आतमध्ये जायचं आहे। तर मी आता तिकीट काढतो। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा। फक्त मित्रांनो 2 रुपये तिकीट आहे। तरी तो विचारतो मित्रांनो तिकीट काय आहे। त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फक्त 2 रुपये तिकीट आहे। तर काका किती रुपये तिकीट आहे? 2 रुपये तिकीट आहे, म्हणजे एका व्यक्तीला 2 रुपये तिकीट आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता फक्त 2 रुपये तिकीट आहे आतमध्ये जाण्यासाठी। तर आता मित्रांनो मी तिकीट काढलेलं आहे, दाखवतो तुम्हाला। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता फक्त 2 रुपये तिकीट आहे आपल्या वसमत दसऱ्यामध्ये। तर आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो। तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा। या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता आतमध्ये संपूर्ण जाऊन वसमतचा दसरा कसा भरलेला आहे 2025चा दसरा कसा भरलेला आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी आता पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण स्टॉल आहेत। तर कसा दसरा भरलेला आहे तुम्हाला मी आपल्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी कमानीच्या आतमध्ये आलो मित्रांनो। तर आता आतमध्ये आल्यावर पाहू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता स्टॉल दोन्ही साईडला पण स्टॉल आहेत। तुम्हाला एका साईडने दाखवतो, नंतर ते पण संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर पाहू शकता या ठिकाणी खूप चांगला दसरा भरलेला आहे मित्रांनो। आता या ठिकाणी लोक यायला सुरुवात झालेली आहे। तर थोडा अंधार पडला की मित्रांनो खूपच गर्दी होते आपल्या वसमत दसऱ्यामध्ये। तर या ठिकाणी पाहू शकता छोटे स्टॉल लावलेले आहेत। प्रत्येक वस्तू 100 रुपयाला एक वस्तू आहे मित्रांनो या ठिकाणी। तर 200 रुपयाला या ठिकाणी पण सँडल आहेत मित्रांनो लेडीजसाठी आहे। तर तुम्ही पाहू शकता
तर मित्रांनो दोन्ही साईडनं पण स्टॉल आहेत. तर एक साईडनं तुम्हाला संपूर्ण दाखवतो आणि दोन्ही साईडनं पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर संपूर्ण आपल्या वसमत दसरा 2025चा आपल्या आकाश सुरवंशी या यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही साईड तुम्हाला दाखवलेली आहे. आता ही साईड दाखवायची राहिलेली आहे, ती पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. मग आपल्या वसमतचा दसरा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला आधी सुरुवातीला स्टॉल दाखवतो आणि नंतर आतमध्ये जाऊन तुम्हाला आगल्स पाणी संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलवर. तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो 2025चा दसरा कसा भरलेला आहे आणि गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो त्या आतमध्ये सर्कस आहे त्या ठिकाणी तुम्हाला गाणे आवाज येत असतात, तर आपल्याला कॉपीराईट येईल 100%. तसा काही प्रश्न नाही, आता 100% कॉपीराईट येईल. तर एक साईड तुम्हाला सुरुवातीला दाखवतो आणि पलीकडे साईड पण दाखवतो. आता सध्या मित्रांनो काही गर्दी नाही, तर 7 वाजता मित्रांनो खूपच गर्दी होईल. थोडा अंधार पडला की मित्रांनो या ठिकाणी पब्लिक यायला सुरुवात होती दसऱ्यामध्ये फिरण्यासाठी. जवळपासचे मित्रांनो 133 गावचे लोक या ठिकाणी दसरा साजरा करण्यासाठी आपल्या वसमतमध्ये येतात. वसमत तालुक्याचा मित्रांनो हा दसरा आहे. खूपच हिंगोली जिल्ह्यामध्ये खूपच प्रसिद्ध वसमतचा दसरा आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूपच गर्दी करणं चालू आहे. या ठिकाणी मित्रांनो स्टॉल अजून लावले नाहीत, तर या ठिकाणी तुम्हाला एकूण संपूर्ण तुम्हाला स्टॉल दाखवतो आणि आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो. तर मित्रांनो थोडं आवाजाची स्पीडमध्ये वाढलेली आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल, त्यामुळे थोडं जोरात बोलतो. फिरवा की काय ऑफर आहे का? तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या साईडचे थोडे राहिलेले आहेत ते दाखवतो आणि मित्रांनो आतमध्ये जाऊन तुम्हाला आतमध्ये खेळण्यासाठी काय काय आलेलं आहे, कोणती सर्कस आलेली आहे संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण लेडीजच्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय. आता या ठिकाणी संपूर्ण दाखवून आतमध्ये जातो.
आतमध्ये काय काय खेळण्यासाठी आलेलं आहे तर ते पण दाखवतो मित्रांनो. आपल्या वसमतचा दसरा खूपच प्रसिद्ध दसरा आहे. तर गेल्या वर्षीचा पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर. 2023-24चा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर आता आज मी आपल्या वसमतचा दसऱ्यामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आहे. आणि मित्रांनो आज आपला ॲनिमल मार्केटचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, परभणीचा खंडोबा म्हैस बाजार म्हणून. तर तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता पब्लिक थोडी वाढायला लागली, पब्लिक यायला सुरुवात झालेली मित्रांनो दसऱ्यामध्ये. तर आतमध्ये तुम्हाला जाऊन मित्रांनो संपूर्ण दाखवतो, पाहू शकता तुम्ही. संपूर्ण पाणीपुरीची गाडी आहेत. तर कोणाला खायला आवडत असेल तर तुम्ही वसमतच्या दसऱ्यामध्ये येऊ शकता. आता तुम्हाला पलीकडे ऑगस्ट पण आलेले आहेत मित्रांनो, ते पण दाखवतो. तुम्हाला आता मी या ठिकाणी संपूर्ण म्युझिकचा आवाज येत असेल तर आपल्याला 100% म्युझिक कॉपीराईट येणार आहे. तर तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर म्युझिकचा आवाज येत असेल तुम्हाला, संपूर्ण गाणी लावली आहे त्या ठिकाणी. तर पाहू शकता या ठिकाणी खूप चांगला आकर्षण आलेले मित्रांनो आपल्या वसमत दसऱ्यामध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपल्या वसमत दसऱ्यामध्ये लहान मुलांसाठी खूपच खेळण्यासाठी आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर तुम्ही येऊ शकता, आपल्या लहान मुलांसाठी खूपच चांगलं खेळण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या मुलाला घेऊन या ठिकाणी खेळण्यासाठी येऊ शकता. तिकीट काय जास्त नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला माझा आवाज येत नसेल कारण की या ठिकाणी प्रत्येक गाणे लावलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी सर्कसमध्ये गाणे लावलेले आहेत त्यामुळे जास्त मित्रांनो आवाज येत नाही. या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी सर्कस पण आलेली आहे आपल्या वसमत दसऱ्यामध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूपच चांगलं वसमतचा दसरा भरलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही येऊ शकता.
Firing, firing. Bukan pertama. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण दसरा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पानपुरी थोडी गाडी दाखवायची राहिलेली आहे, ते पण दाखवतो मित्रांनो. तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता तुम्हाला एक साईट मित्रांनो ही मधातली एक साईट राहिलेली आहे आणि ही एक हॉटेल आहे. या ठिकाणी पण हॉटेल आहे, त्या हॉटेल पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो. व्हिडिओ थांबवतो इथंच, कारण की मला घरी पण जायचं आहे आता. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, या ठिकाणी संपूर्ण हॉटेल आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता 7 वाजल्याच्या जवळपास मित्रांनो खूपच या ठिकाणी लोक दसरा पाहण्यासाठी आपल्या वसमतमध्ये येतात. तर मित्रांनो भूक लागलेली आहे आपल्याला, तरी पण मला थोडं काम आहे घरी, अर्जंट जायचं आहे. त्यामुळं मित्रांनो मी काही इतपट थांबणार नाही, तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्या वसमतचा दसरा कसा वाटला. तर मित्रांनो आपले चॅनल 31,000 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहे. कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. जवळपासचे संपूर्ण ॲनिमल मार्केटचे व्हिडिओ मी टाकत असतो आपल्या चॅनलवर. आणि पहिले मित्रांनो ब्लॉगिंगचं जे आपलं चॅनल होतं, तर ब्लॉगिंगचं मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत होतो मी. तर आता मित्रांनो व्हिडिओ मी ब्लॉगिंगचे व्हिडिओ बंद केलेले आहेत, फक्त आता मी आपल्या चॅनलवर ॲनिमल मार्केट टाकत असतो. तर आज मित्रांनो आपल्या वसमत तालुक्याचा दसरा असल्यामुळे मी आपल्या वसमतचा दसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसं वाटला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आपल्या वसमतचा दसरा कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण दाखवलेलं आहे. आता फक्त मित्रांनो ही साईड राहिलेली आहे. या साईडला मित्रांनो संपूर्ण पानपुरीच्या याच्या गाडी आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो. तर मित्रांनो आपल्या वसमतचा दसरा कसा वाटलेला आहे ते कमेंटमध्ये सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर संपूर्ण व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या वसमत तालुक्याचा दसऱ्याचा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आता इथंच व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो आपले हनुमान या ठिकाणी इथंच व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आता इथंच व्हिडिओ सुरुवात केला, बाहेरून व्हिडिओ सुरुवात केला. व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो मी आता.